तर बघा किती छान सुंदर अशी ही चपाती फुगलेली आहे. जर तुम्हाला पण अशी चपाती हवी असेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात की मी ही कशा प्रकारे बनवत असते आणि काय काय टिप्स आहेत त्या. लेट्स स्टार्ट. अशा टम्मा फुगलेल्या चपात्या काही ज्या मुली आहेत त्यांना जमत नाही, म्हणजे बिगनर्स म्हणा किंवा हॉस्टेलला असतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल होईल. तर चला बघूयात. तर मी इथे आधी एकदम मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे. जो तुम्हाला पीठ मळण्याचा व्हिडिओ पासून म्हणजे मी कुठल्या प्रकारचे गहू वापरते जर हेही तुम्हाला बघायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तो व्हिडिओ तर लवकरात आपल्याला लवकर कणिक घेऊन आहे ना, ती जास्तही घट्ट आणि जास्तही पातळ मळायची नाहीये. आपल्याला ती मिडियमच ठेवायची आहे. म्हणजे आपण कणिक मळून झाल्यानंतर आपण तिला तशीच नाही ठेवायची. तिला थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल लावून ना तशी एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवायची आहे. त्यानंतर आपण तिला परत काढून परत पोळपाटावरती थोडंसं तेल लावायचंय आणि त्यानंतर तिला मी अशा प्रकारे मस्तपैकी मळून घेते ना, तशा प्रकारे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर परत 5 मिनिटानंतर ती कणिक आपोआप लूज होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही याच्या चपात्या अशा छान बनवू शकता. तर बघा मी इथे आधी तुम्हाला 3 प्रकारांच्या पोळ्या दाखवणार आहे की आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या बनवू शकतो पोळ्या. जर मुली आहेत, ज्या काही शिकणाऱ्या मुली आहेत, त्यांच्यासाठी आय थिंक ह्या दुसरी किंवा तिसऱ्या नंबरची टिप्स खूपच नक्कीच त्यांना आवडेल आणि त्या ट्राय सुद्धा करू शकतील, त्यांना ह्या पोळ्या जमतील सुद्धा. तर बघा मी इथे आधी फर्स्ट टाइम उंडा घेतलेला आहे. तर मी इथे बघा उंडा घेतलेला आहे छोटासा. जेवढी मोठी तुम्हाला चपाती हवी आहे किंवा पोळी हवी आहे तेवढ्या प्रकारचं तुम्ही मोठा किंवा छोटा उंडा घेऊ शकता. हे ॲज युअर डिपेंड असतं. तर मी इथे माझे मिडियमच चपात्या असतात, जास्त मोठे जास्त लहानही नसतात. तर मी इथे एक उंडा घेतला, त्याला छान प्रकारे तेल लावून घेतलेलं आहे. परत घडी घालून परत तेल लावलेलं आहे मी. आणि त्यानंतर हे असे त्याचे 3 प्रकारे कोणे आहेत ना, ते आधी मी लाटून घेतेय.